we already number 3, the advanced web designing. Okay, in that we already seen part and the features of JavaScript. Okay, and the types of scripting. Today we will going to see a difference between server-side scripting and client-side scripting. Okay, before going to the server and client-side scripting, we already seen the 12th 25% reduced syllabus in that advanced JavaScript unit for self-learning, that is non-evolution part, math object, date object and array object is are not going to conduct for your exam. This point are going to conduct for your हे पॉईंट सोडून तुम्हाला बघ सगळं ह्या चॅप्टरमधले सगळे पॉईंट असणार आहेत. मॅथ ऑब्जेक्ट, डेट ऑब्जेक्ट आणि ॲरे ऑब्जेक्ट हे पॉईंट तुम्हाला एक्झामसाठी नसणार आहेत. ओके, आणि आय होप तुम्ही प्रॅक्टिकलचं सुरुवात केली असेल लिहायला. जर्नलमध्ये लिहून काढायचे आहेत प्रॅक्टिकल्स ॲडव्हान्स वेब डिझायनिंगचे. त्यानंतर आपण बघूयात ॲडव्हान्स वेब डिझायनिंग ॲडव्हान्स जावास्क्रिप्ट, डिफरन्स बिटवीन क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. ओके, server-side scripting is used at the backend where the source code is not visible, hidden at the client side browser. त्यांनी काय सांगितले, सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग काय होतं, बॅकएंडला म्हणजे कम्प्युटरच्या बॅकएंडला ते वर्क होत असतं. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा सोर्स कोड वगैरे आपल्याला काही विजिबल नसतो, तो हिडन असतो. ओके, ऑन द अदर हँड क्लायंट साईड स्क्रिप्टिंग इज युज्ड ॲट द फ्रंट एंड विच युजर कॅन सी फ्रॉम द ब्राउझर. बरोबर, क्लायंट साईडचं आपण नॉर्मल HTMLचे प्रोग्राम आपण बघितले, ते आपण ब्राउझरवरती नोटपॅडवरती टाईप करून ब्राउझरवरती रन करतो. बरोबर, सो हे आपण बघू शकतो, रन कसं होतं आहे ते बघू शकतो. सो इट इज अ फ्रंट एंड. सो सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग इज मोर सिक्युअर दॅन क्लायंट साईड स्क्रिप्टिंग. ओके, काय त्यांनी सांगितले, सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग काय आहे, सिक्युअर दॅन क्लायंट साईड scripting. When a server side script is proceed, it communicates to the server. काय त्यांनी सांगितलं आहे, when a server side script is processed, it communicates to the server as against client side scripting does not need any server interaction. ओके, हा जो डिफरन्स आहे त्याला स्टार करून ठेवा, हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात. when server side script is processed, it communicates to the server as against client side scripting does not need any server interaction. बरोबर, कारण की ते क्लायंटचं काय आहे, फ्रंट एंडलाच रन होतं, त्याच्यामुळे त्याला कोणाशी कम्युनिकेट करायची गरज नाही होते, तिथलं इथंच रन होतं. पण सर्व्हरला काय होतं, कम्युनिकेट करायला लागतं सर्व्हरशी. ओके, द क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज इन्व्हॉल्व्स लँग्वेजेस सच ॲज HTML5, JavaScript, etc. In contrast, programming languages such as PHP, ASP.NET, Ruby, Cold Fusion, Python, C#, etc. are server-side scripting languages. त्यांनी काय सांगितलं आहे, कुठल्या क्लायंट साईडमध्ये कुठल्या लँग्वेजेस आपण करू शकतो स्क्रिप्टिंग. म्हणजे आपण जे आता HTMLचं बघितलं, ही सुद्धा क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. आणि आत्ता जी जावास्क्रिप्टची आपण बघणार आहोत, फॉर्म्स क्रिएट करण्यासाठी HTML थ्रू आपण काय केलं, वेबसाईट क्रिएट केली. आणि क्लायंट साईड HTML जावास्क्रिप्ट थ्रू काय आपल्याला फॉर्म क्रिएट करायचे, त्यासाठी कुठली लँग्वेज वापरतात, HTML5, जावास्क्रिप्ट आणि PHP, ASP.NET, Ruby, Cold Fusion, Python, C#. हे कशासाठी वापरतात, सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगसाठी वापरतात. सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग इज युजफुल इन कस्टमायझिंग द वेब पेजेस अँड इम्प्लिमेंट्स द डायनॅमिक चेंजेस इन द वेबसाईट. कन्व्हर्सली, द क्लायंट साईड स्क्रिप्ट आर जनरली युज्ड फॉर व्हॅलिडेशन पर्पज अँड इफेक्टिवली मिनिमाइज द लोड टू द सर्व्हर. आपल्याला काय कशासाठी वापरतात, सर्व्हर साईड वेब पेजेस आणि डायनॅमिक चेंजेस इन वेबसाईट. म्हणजे जे आपल्या वेबसाईट तुम्ही बघितलं असेल हॉटेलच्या वगैरे जे असतात त्या खूप मोर ॲट्रॅक्टिव्ह असतात. बरोबर, तर त्या बनवण्यासाठी ते काय करतात, सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग यूज केली जाते. आणि क्लायंट साईड वापरतात व्हॅलिडेशन पर्पजसाठी आणि मिनिमाइज द लोड टू द सर्व्हर. स्पेशल सॉफ्टवेअर दॅट इज वेब सर्व्हर सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट सर्व्हर साईड स्क्रिप्ट whereas client side script requires web browser as an interface. आणि काय सांगितलं आहे की जेव्हा वेब सर्व्हर सॉफ्टवेअर इज रिक्वायर्ड टू एक्झिक्यूट सर्व्हर साईड लागते, तशीच क्लायंट साईडसाठी काय लागतं, वेब ब्राउझर ॲज अन इंटरफेस. बरोबर, आपण जे प्रोग्राम करतो HTMLचे ते आपण ब्राउझरवरती रन करतो. बरोबर, म्हणजे सर्व्हरवरती रन होण्यासाठी त्यांना स्पेसिफिक सर्व्हर लागतो. ओके,
सो हे आहे क्लायंट साईड स्क्रिप्टिंग आणि सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमधला डिफरन्स. नेक्स्ट पॉईंट आहे स्विच केस अँड लूपिंग स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये त्यांनी स्विच केस दिलेली आहे, कशी इम्प्लिमेंट होते ती. त्याच्यानंतर लूपिंग स्टेटमेंट दिलेलं आहे, कुठले कुठले फॉर लूप आहेत त्याच्यामध्ये, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप, त्याच्यानंतर ब्रेक स्टेटमेंट, स्विच केस, असे हे जे लूप्स प्रकार जो आहे इथून सुरुवात खरी तुमची होते प्रोग्रॅमिंगसाठी. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रोग्रॅमिंगमध्ये आपल्याला यूज करायला लागतात, हे लूपिंग स्ट्रक्चरचं जे आहे ते. ओके, सो आपण हे उद्यापासून सुरुवात करूयात. आत्ता मी तुमचं डिफरन्स थेरॉटिकल पार्ट होता तो घेतलेला आहे. सेक्शनमध्ये आपण स्विच म्हणजे सगळे लूप्सला सुरुवात करूयात आणि हे सगळे प्रोग्रॅमिंगमध्ये यूज केले जातात. ओके, सो आणि तुम्हाला ह्या चॅप्टरबद्दल काही डाऊट वगैरे असेल तर मला लगेच विचारत जा. थोडा डिफिकल्टसुद्धा आहे हा पार्ट आणि जरा लेंदी पण आहे चॅप्टर. ओके.